नागपूर संदर्भात आहे। आता नागपूरचं सावजी मटण हे सगळीकडेच प्रसिद्ध आहे आणि आज धुळवडीच्या निमित्तानं नागपुरात मटण चिकन विक्रीला मोठी मागणी आहे। मटणाच्या दुकानाबाहेर सकाळपासूनच ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत। होळीनिमित्त हैदराबाद, मध्य प्रदेशातून बोकड आणि कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे, तर नागपुरात आज मटण 800 ते 900 रुपये प्रति किलो दरानं विकलं जात आहे। तर दुसरीकडे बदलापूरकरही काही कमी नाहीये। बदलापुरातही धुलिवंदन साजरा होताच मटणाच्या दुकानाबाहेर लोकांनी तुफान गर्दी केली आहे। चिकन मटण खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या। रंगोत्सव साजरा झाल्यानंतर आता मांसाहारावरती ताव मारणार असल्याचं कळतंय। दरम्यान मटणाच्या दुकानाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी। पाहूया। होळी म्हणजे रंगांचा सण, बुरा न मानो होली है असं म्हणत एकमेकांना रंग लावला जातो, आनंदोत्सव साजरा केला जातो। हा रंगोत्सव साजरा झाल्यानंतर आणखी एक महोत्सव सुरू होतो, तो म्हणजे खाद्य महोत्सव। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे ही भली मोठी रांग लागलेली आहे। ही रांग कुठल्या रेशनिंगसाठी किंवा रेशन खरेदीसाठी लागलेली नाही, तर चिकन आणि मटण खरेदी करण्यासाठी ही रांग लागलेली आहे। दरवर्षी धुलिवंदन साजरा झाल्यानंतर लोक मांसाहारावरती यथेच्छ ताव मारत असतात, एन्जॉयमेंट करत असतात। आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहेत जे मटण खरेदीसाठी आलेत। काय सांगशील दादा, दुपारनंतर काय प्लॅन आहे तुमचा आज? कालच होळी झाली, कालचं गुरुवार होतं आणि आज नेमका आपण म्हणतो ना खाद्य महोत्सव आपला नेमका शुक्रवार आलेला आहे। आज मटण खाल्ल्यानंतर आपल्याला आज फक्त मजा करायची आहे, म्हणजे लोक एन्जॉयमेंट करतायत। खरं तर होळीच्या दिवशी पुरणपोळीचा प्रसाद केला जातो, मात्र त्यानंतर येणारी धुलिवंदन ही लोकांसाठी खास असते आणि धुलिवंदनाचा आनंद कुठेतरी मित्रांसोबत कुटुंबियांसोबत साजरा व्हावा यासाठी लोक मटण मच्छीवर चिकनवर ताव मारताना पाहायला मिळत आहेत। मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, बदलापूर।